सुरुवात करेन. सुखावह बैठक स्थिती. कोणतीही सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेत. पाठकाणा सरळ, मान मध्यभागी, डोळे अलगद मिटलेले. श्वासाच्या गतीकडे लक्ष. श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेतोय, सोडतोय. करूया. श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. 30 ते 35 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झिलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. आणि यासाठी आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती. ऍक्टिव्ह एक्झिलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. सावकाश कृती थांबवायची. मोकळा झालेला श्वास, श्वसन मार्ग दोन्ही नाकपुड्यात याची जाणीव. हातांची ज्ञान मुद्रा. 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. आणि ओंकार. ओम. उद्गाराची प्रार्थना. दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात. ओंकारं बिंदु संयुक्तम् नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेत पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची आणि दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत घेत कमरेत पसरव. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमस्तक. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. दोन्ही पाय समोर. विश्रांती. मागे सैल सर सोडून द्यायची. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. दोन्ही पाय जोडून घ्या. आणि आपल्या पावलांमध्ये एकत्रित स्ट्रेच. दोन्ही पावलांच्या 5ही बोटांमध्ये ताण द्या. रिलॅक्स करा. ताण द्या. जास्तीत जास्त स्ट्रेच. बोट ताणायचे. लांब करायचे. सेपरेट करायचे. रिलॅक्स करायचे. लांब करायचे. रिलॅक्स करायचे. लांब. रिलॅक्स. तुला दोन्ही पावलं जोडलेली. उजवं जे पाऊल आहे ते स्वतःकडे खेचून घ्या. उजवं पाऊल स्वतःकडे खेचून घ्या.
नाही, पाय सरळ ठेवा, फक्त पाऊल स्वतःकडे ओढून घ्या. अँकल जॉईंट मधून उजवं पाऊल स्वतःकडे खेचून घ्या. डावा डावा पाय एकदम रिलॅक्स असेल, फक्त उजवा पाऊल स्वतःकडे खेचायचंय. आपली अँकल जॉईंट्स, काफ मसल्स आणि नी जॉईंट्स इकडे तुम्हाला एक हलकासा प्रेशर आणि थोडासा ताण जाणवेल. आता या स्थितीमध्ये उजवा पाऊल जमिनीला घासत घासत जास्तीत जास्त उजवीकडे घेऊन चला. उजवा पाय जमिनीला घासत घासत उजवीकडे. बरोबर. आणि पुन्हा मध्यभागी. आपण जे आता करतोय हे नी जॉईंट्स ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे किंवा टाचदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी या कृती आहे. पुन्हा एकदा जास्तीत जास्त पाऊल स्वतःकडे आपण खेचतोय आणि उजवा पाय जास्तीत जास्त उजवीकडे जमिनीला घासत मध्यभागी. बरोबर. पुन्हा एकदा उजवीकडे मध्यभागी. उजवा पाऊल रिलॅक्स करायचंय. आता डावं पाऊल स्वतःकडे खेचून घ्या. उजवा पाय एकदम रिलॅक्स असेल. डावा पाय जमिनीला घासत घासत जास्तीत जास्त डावीकडे मध्यभागी. डावीकडे मध्यभागी. अजून एक राऊंड. जास्तीत जास्त डावीकडे डावा पाय आणि मध्यभागी. मध्यभागी येऊन थांबायचंय. दोन्ही पावलं जोडलेली आहेत. थोडस दोन्ही पावलांमध्ये अंतर घ्या. थोडस दोन्ही पायांमध्ये अंतर. आधी अंगठा जमिनीला टेकवा आणि मग करंगळी. बरं, आधी अंगठा जमिनीला टेकवा आणि मग करंगळी. बरोबर. मध्यभागी येऊन पुन्हा थांबायचंय. दोन्ही पावलं जोडलेली आहेत. आणि आता रोटेशन क्लॉकवाईज. आधी पावलं स्वतःकडे खेचून घ्या, मग उजवीकडे, मग पुढे आणि मग डावीकडे मागे. अशा प्रकारे कृती. अगदी सावकाश. अँकल जॉईंट मधून फक्त पाऊल हलतोय याकडे लक्ष द्या. पूर्ण पाय न हलवता फक्त आपल्या पावलांमध्ये हालचाल. अँटी क्लॉकवाईज, डावीकडून उजवीकडे. मध्यभागी येऊन थांबायचंय. पुन्हा दोन्ही पावलं जुळलेली आहेत. आणि आता आपल्याला श्वास घेत गुडघे जमिनीकडे प्रेस करायचे. बघा, श्वास घेत गुडघे जमिनीकडे प्रेस करायचे आणि रिलॅक्स करायचे. श्वास घेत फक्त गुडघे जमिनीकडे प्रेस करा. बरोबर मांडी सुद्धा तुमची प्रेस होईल जमिनीकडे. आणि रिलॅक्स. श्वास घेत प्रेस करूया गुडघे जमिनीकडे. रिलॅक्स. श्वास घेत गुडघे आणि मांडी जमिनीकडे प्रेस करायची आहे. रिलॅक्स. श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत प्रेस. श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत प्रेस. श्वास सोडत रिलॅक्स. आता दोन्ही हातांच्या बोटांची चिमूट करायची या प्रकारे. आणि ती आता उजव्या गुडघ्याच्या वाटीवर ठेवायची. बरोबर, उजव्या गुडघ्याच्या वाटीवर. आपली वाटी आहे त्याप्रमाणे आपण आपली हातांची बोटं ऍडजस्ट करायची आणि उजव्या गुडघ्याची वाटी वर खाली करायची. फक्त दोन्ही हात उजव्या गुडघ्यावर ठेवा. दोन्ही हातांनी करा. हा, बरोबर. दोन्ही हातांनी वरची आपल्याला उजव्या गुडघ्याची वाटी थोडीशी वर खाली करायची आणि मग क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज गोलाकार फिरून घ्यायची. बरोबर. आता हीच कृती विरुद्ध बाजूने. डाव्या गुडघ्याची वाटी दोन्हीही आपल्या हातांच्या बोटांनी वर खाली करायची आहे. दोन्ही पावलं, दोन्ही पाय एकदम रिलॅक्स ठेवा. फक्त गुडघ्याच्या वाटीमध्ये हालचाल होते. आणि त्यानंतर गोलाकार फिरून घ्यायची क्लॉकवाईज आणि विरुद्ध बाजूने 4 ते 5 वेळा. बरोबर. आपल्या दोन्ही हाताचे तळवे जे आहेत ते आता आपल्या गुडघ्याच्या बाजूला बाजूला. हा. आणि पुन्हा एकदा श्वास घेत आपल्याला गुडघे एकमेकांवर प्रेस करायचे आणि श्वास सोडत रिलॅक्स करायचे. श्वास घेत गुडघे प्रेस करा एकमेकांवर, जास्तीत जास्त जवळ आणा आणि रिलॅक्स करा. बरोबर. श्वास घेत गुडघे प्रेस करा, रिलॅक्स करा. पुन्हा एकदा श्वास घेत गुडघे प्रेस करा, रिलॅक्स करा. छान. आणि आता पुन्हा दोन्ही पावलांमध्ये अंतर घ्या, पायामध्ये अंतर.
दोन्ही हाताच्या मुठी घट्ट वळून घ्या, अंगठा आतमध्ये, त्याच्यावर 4 बोट, आणि ती आता आपल्या मध्ये घ्या, दोन्हीही पायांच्या मध्ये घ्या. दोन्हीही गुडघे घ्या, हातांच्या मुठीच्या जवळ घेऊन या, दोन्हीही गुडघे. हा, आणि आता पुन्हा एकदा आपल्याला श्वास घेत गुडघे प्रेस करायचे आपल्या हाताच्या मुठीवर, आणि श्वास सोडत रिलॅक्स करायचे. बरोबर, श्वास घेत प्रेस करा. हे सगळे नी जॉईंट्स जे आहेत हे मोकळे होण्यासाठी या कृती आहेत. श्वास सोडत रिलॅक्स, श्वास घेत प्रेस, श्वास सोडत रिलॅक्स. बरोबर, अजून एकदा श्वास घेत प्रेस, श्वास सोडत रिलॅक्स. बरोबर. थांबायचंय. उजवा जो पाय आहे तो फोल्ड करा, उजवा पाय फोल्ड करा, आणि आपल्या अंगठ्याने उजव्या पायाची जी पोटरी आहे तिला मसाज करा. अंगठ्याने वरून खाली, खालून वर हलकं हलकं प्रेस करायचंय आपल्या काफ मसल जे आहेत त्यांना. यांना दुसरं हृदय म्हटलं जातं शरीरातलं. आपल्या काफ मसल्सला पूर्ण आपल्या रक्ताचा जो प्रवाह आहे हा असाच सुरू असतो, त्याचं ब्लड सर्क्युलेशन जे आहे क्लॉकवाईज, म्हणजेच वरून खाली आणि खालून वर. बरोबर. आणि आता थांबायचंय. हातांच्या बोटांची गुंफण करायची, ती आता आपल्या उजव्या गुडघ्याच्या खाली घ्या. अंगठे वरती असतील आणि हाताची पकड गुडघ्याच्या खाली असेल. आता उजवा पाय सरळ करा, पूर्णपणे सरळ, खाली खाली, हाताची पकड खाली घ्या, गुडघ्याच्या खाली घ्या, आणि अंगठे वरती घ्या. आणि आता पाय जास्तीत जास्त जमिनीला घासत घासत प्रेस आपल्या जवळ ओढून घ्या आणि सरळ करा. जवळ ओढून घ्या, श्वास घेत जवळ, श्वास सोडत सरळ, श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ, श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. पुन्हा श्वास घेत फोल्ड, आहे तो श्वास सोडा. आता पाय वर 45 डिग्री आणि खाली, वर खाली, वर खाली, वर खाली, वर, आणि रोटेशन क्लॉकवाईज. 1 2 3 4, अँटी क्लॉकवाईज 4 वेळा. 1 2, पाऊल जमिनीकडे जाऊ दे, 3 4. थांबायचंय. उजवं पाऊल तसंच डाव्या पायाच्या मांडीवर ठेवा, पाठकणा सरळ. टाच जी आहे ही ओटी बोटाकडे असेल, थोडीशी खाली वरती ठेवायची, पाऊल वरती ठेवा, मांडीवर ठेवा. हा, आणि हाफ बटरफ्लाय. जेव्हा आपण हाफ बटरफ्लाय करतो त्यावेळेला आपले हिप जॉईंट्स मोकळे होतात, म्हणून पाऊल खाली न ठेवता मांडीवर ठेवायचं. गुडघे जास्तीत जास्त जमिनीकडे प्रेस करा आणि वर घ्या. उजवा गुडघा जास्तीत जास्त जमिनीकडे, पाठीची हालचाल नाही करायची. पाठ सरळ ठेवा आणि डाव्या हाताने उजवं पाऊल पकडा. उजवा हात उजव्या गुडघ्यावर ठेवा, पाठकडा सरळ, आणि आता गुडघा प्रेस करा जमिनीकडे आणि वर घ्या. बरोबर. हा, छान. गुडघा जमिनीकडे प्रेस, प्रेस करायचंय, वर घ्यायचंय. बरोबर. पाठीची हालचाल कमीत कमी. छान. हिप जॉईंट्स मोकळे होतात, अँकल जॉईंट्स मोकळे होतात हाफ बटरफ्लायने. छान. सावकाश थांबायचे. उजवा पाय सरळ करायचे. आता ह्या सगळ्या कृती डाव्या पाय. डावा पाय फोल्ड करा आणि आपले काफ मसल्सला हलकासा मसाज अंगठ्याच्या आधाराने, वरून खाली, खालून वर. अंगठा जो आहे हा खाली असेल, म्हणजे मागच्या बाजूला, आणि त्याच्याने आपल्याला मसाज करायचा. 3 ते 4 वेळा झालं की मग हातांची गुंफण गुडघ्याच्या खाली, डाव्या गुडघ्याच्या खाली. बरोबर. आणि आता डावा पाय जास्तीत जास्त आपल्या शरीराकडे ओढून घ्यायचा, सरळ करायचा. फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ. बरोबर. पुन्हा एकदा फोल्ड, पाय वरती 45 डिग्री आणि मग खाली. 1 वर,
खाली, 2 वर खाली, 3 वर खाली, 4 पुन्हा पाय वर आणि रोटेशन क्लॉकवाईज. 1 मोठं वर्तुळ, 2 3 4 अँटी क्लॉकवाईज विरुद्ध बाजूने 1 2 3 4. अवकाश कृती थांबवायची. डावा पाय फोल्ड करून पाऊल उजव्या पायाच्या मांडीवर. उजवा पाय सरळ. उजव्या हाताने डावा पाऊल पकडा. डावा हात गुडघ्यावर. गुडघा जमिनीकडे प्रेस करा. स्वतःकडे खेचून घ्या. 1 जमिनीकडे प्रेस. स्वतःकडे खेचून घ्यायचा आहे. 2 जमिनीकडे प्रेस करूया. स्वतःकडे खेचून. 3 जमिनीकडे. स्वतःकडे. 4 अवकाश कृती थांबवून डावा पाय सरळ करा. थोडा वेळ विश्रांती. दोन्ही पावलं पुन्हा जोडून घ्यायची बटरफ्लाय मध्ये. आपल्या हाताची पकड पावलांच्या भोवती असेल. पाठकणा सरळ. आणि आता आपल्याला एकदा उजवीकडे झुकायचंय, एकदा डावीकडे. हाताची पकड घट्ट करून घ्या पावलाभोवती आणि एकदा उजवीकडे, एकदा डावीकडे. बरोबर. उजवीकडे येताना डावी मांडीवर येईल आणि डावीकडे येताना उजवी मांडीवर येईल. बरोबर. एकदा उजवीकडे, डावीकडे. छान. बॅलन्स पण आपल्याला सांभाळायचा आहे आणि आपला बेस सुद्धा आपल्याला सांभाळायचा आहे. छान. मध्यभागी येऊन थांबा. आणि आता थोडीशी जलद हालचाल. पटापट कृती सुरुवात करूया. गुडघे जास्तीत जास्त वर खाली, वर खाली. अवकाश थांबायचंय. आता शक्य असेल तर या स्थितीमध्ये बसण्याचा प्रयत्न करा किंवा साधी मांडी घाला. दोन्ही हात समोर घ्या. दोन्ही हात समोर. तुम्ही कधीही साधी मांडी घालू शकता. जर गुडघे जास्त वर असतील ना तर साधी मांडी घाला. दोन्ही हात समोर. आणि आता हाताच्या मनगटामध्ये हालचाल. जास्तीत जास्त पंजे वर आणि खाली. मनगटामधून वर खाली, वर खाली. बरोबर. वर खाली. दोन्ही हातांची बोटं जास्तीत जास्त ताणा. जास्तीत जास्त स्ट्रेच स्ट्रेच स्ट्रेच. अंगठा आतमध्ये घ्या आणि मग त्याच्यावर 4 बोटं फोल्ड करा. पेरापेरातनं प्रत्येक त्या भागातनं आपली दोन्ही हातांची बोटं घट्ट मिटून घ्या. आणि आता दोन्ही हात असे आडवे करा. मुठी एकमेकांच्या समोर येतील. बरोबर. आणि पुन्हा एकदा मनगटामध्ये हालचाल. फक्त हालचाल मनगटामध्ये. वर खाली, वर खाली, वर खाली. बरोबर. फक्त मनगटामध्ये हालचाल होते. आपल्याला हाताची कोपरं कुठेही वर खाली करायची नाहीयेत. बरोबर. छान. आता दोन्ही हात सरळ करा आणि आता रोटेशन क्लॉकवाईज. 1 2 3 4 अँटी क्लॉकवाईज. 1 2 3 4. हाताच्या मुठी सोडून द्या. दोन्ही हाताचे तळवे सिलिंगला समांतर करा. श्वास घेत हात फोल्ड करा. श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत फोल्ड. श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत फोल्ड. श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत फोल्ड. श्वास सोडत रिलॅक्स. दोन्ही हात समोर घ्या. श्वास घेत फोल्ड. श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत फोल्ड. श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत फोल्ड. श्वास सोडत रिलॅक्स. दोन्ही हात सरळ वर. पुन्हा एकदा श्वास घेत फोल्ड. श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत फोल्ड. श्वास सोडत सरळ वरती. श्वास घेत फोल्ड. श्वास सोडत सरळ. बरोबर. पुन्हा दोन्ही हात फोल्ड करा. दोन्ही कोपरं समोर घ्या. दोन्ही कोपरं जॉईंट करून घ्या. आणि आता सुरुवात. शोल्डर रोटेशन. 1 2 3. अगदी सावकाश. अँटी क्लॉकवाईज. पुन्हा दोन्ही कोपरं जॉईंट. 1 2 आणि 3.
3 वेळा पूर्ण झालं की दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती. मान मागे सैल सोडून द्या. विश्रांती. लक्ष आपल्या श्वासाकडे. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. आपण करणार आहोत ब्रह्ममुद्रा. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. पाठ करा, सरळ करून घ्यायचं. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये ठेवायचे. हाताची कोपरं शरीराच्या जवळ असतील. मान मध्यभागी. डोळे अलगद मिटून घ्या. खांदे एकदम रिलॅक्स करा. मानेचे स्नायू रिलॅक्स करा. पाठकणा पण शिथिल असेल पण तो समस्थितीमध्ये. बंद डोळ्यांनी संपूर्ण शरीराचा आकृतीबंध आपण तपासूया. श्वासाच्या गतीकडे लक्ष. करणार आहोत ब्रह्ममुद्रा. त्याच्याने आपला बीपी कंट्रोल मध्ये राहतो. थायरॉइड सारखे आजार आपल्यापासून लांब राहतात. तर सुरुवात करूया. नजर एका बिंदूकडे स्थिर करा. समोर एका बिंदूकडे नजर स्थिर करायची आहे. तो श्वास सोडा. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत सोडत आता आपली मान उजव्या बाजूला वळायला सुरुवात करा. हनुवटी उजव्या खांद्याला समांतर येईल एवढा आपल्याला मागून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद असेल, डोळे बंद आणि श्वास चालू. डावा खांदा एकदम रिलॅक्स आहे. हालचाल फक्त मानेच्या सांध्यांमध्ये होतीये, जाणीवपूर्वक होती. बंद डोळ्यांनी कंठस्थ ग्रंथीवर डाव्या बाजूने ताण आहे. उजव्या बाजूला दाब जाणवतोय. याचा मनातल्या मनामध्ये मागोवा घ्यायचा आहे आणि आपला श्वास नॉर्मल चालू आहे. उलट चाल करताना डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी. पुन्हा एकदा एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत हळूहळू मान आपली डाव्या बाजूला जाईल. हनुवटी डाव्या खांद्याला समांतर येईल. डाव्या बाजूने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा आणि अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चालू. डोळ्यांवर कपाळावर कुठलाही ताण नसेल. बंद डोळ्यांनी कंठस्थ ग्रंथींवरती उजव्या बाजूने ताण जाणवतोय, डाव्या बाजूने दाब जाणवतोय. याचा मनातल्या मनात मागोवा अनुभूती आपण घेत आहोत आणि नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. उलट चाल करताना डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी येऊ देत. पुन्हा एकदा एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत आता आपला चेहरा सिलिंगला समांतर, मान हलकी हलकी आपली मागच्या बाजूला जाईल. फक्त हालचाल मानेमध्ये असेल. पाठकण आपल्याला कुठेही मागे पुढे न हलवता हालचाल फक्त मानेचे जे जॉईंट्स आहेत त्यामध्ये होतीये. जाणीवपूर्वक होती. अंतिम स्थितीमध्ये शक्य असेल तर डोळे बंद करा. जर बॅलन्स जातोय असं वाटलं तर डोळे उघडेच ठेवा. तोंड बंद, दातावर दात लावून घ्या आणि श्वास आपला चालू. कंठस्थ ग्रंथींवर समोरून ताण जाणवतोय आणि मागच्या बाजूने दाब आहे. आता इथे आपल्याला मोठं तोंड उघडायचंय. मोठा आ करा वरच्यावर आणि तोंड गच्च मिटून घ्या. पुन्हा मोठा आ करा आणि तोंड बंद करा. जेव्हा आपण आ करतो आणि तोंड बंद करतो तेव्हा कशी कंठस्थ ग्रंथींवरती आपल्या चेहऱ्याच्या स्नायूंवरती जसे ताण जाणवतात, म्हणजे ते एकदा प्रसरण पावतायत तिथल्या ग्रंथी आ करताना आणि तोंड बंद करताना त्या आकुंचित होत आहेत. या सगळ्याचा मनातल्या मनात आपण अनुभव घेत आहोत. मोठा आ करायचा, तोंड बंद करायचं. 3 ते 4 वेळेला ही कृती झाली आपली आपली की मग एक श्वास भरून घ्यायचा. तोंड बंद करून
आणि श्वास सोडत सोडत सावकाश मान पुन्हा मध्यभागी येईल. त्याच्याला पाठीची दुखणी आहे, सर्वायकलचा त्रास आहे, त्यांनी फक्त मान पुढे झुकवण्याची कृती करायची नाहीये. बाकीच्यांनी एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत आता आपली हनुवटी गळ्याकडे जाईल. फक्त हालचाल मानेमध्ये. पाठकड्याला कुठेही पुढे झुकवू नका. हनुवटी गळ्याकडे लॉक. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. बघा, कंठस्थ ग्रंथीवरती समोरून दाब आणि मागून ताण, त्याचा मनातल्या मनात आपण अनुभव घेऊया आणि नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. चाल करताना एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत सोडत सावकाश मान सरळ, डोळे बंद. तिथल्या तिथेच विश्रांती. संपूर्ण ब्रह्ममुद्रेचा आपल्या शरीरावरती कंठस्थ ग्रंथींवर जो काही परिणाम झालाय त्याचा मनातल्या मनात मागोवा. डोळे उघडायचे आणि आता डावा हात जो आहे हा उजव्या गुडघ्यावर ठेवा. डावा हात उजव्या गुडघ्यावर ठेवा, म्हणजे डावा हाताचं जे आहे ते हा बरोबर. आणि उजवा हात सरळ मागे घ्या, सरळ मागे. उजव्या हाताच्या बोटांकडे बघण्याचा प्रयत्न करा. आता उजवा हात डाव्या गुडघ्यावर, डावा हात मागे. डाव्या हाताच्या बोटांकडे बघण्याचा प्रयत्न करा. आता ही कृती आपण थोडीशी डायनॅमिक करूया. एकदा उजवीकडे, एकदा डावीकडे. सुरुवात करूया. उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. सावकाश थांबा. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि सावकाश दोन्ही हात वर घ्या. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना. आणि आता पुन्हा एकदा उजवीकडे बेंड व्हा, एकदा डावीकडे. उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. उजवीकडे, डावीकडे. सावकाश मध्यभागी या. दोन्ही हात वरच्या वर जोडून घ्या. बरं, आता आपण नमन मुद्रा कशी करतो तशी आपल्याला नमन मुद्रा करायची आहे. आणि आपल्याला जमिनीला घासत घासत एकदा उजव्या बाजूला जायचंय आणि एकदा डाव्या बाजूला. मी तुम्हाला दाखवते, थोड्या वेळ हात खाली घ्यायला हरकत नाहीये. बघा, आपण नमन मुद्रा करतो त्याप्रमाणे अशी नमन मुद्रा करायची. पूर्णपणे कपाळ, आपले हात जमिनीवर आहे आणि जमिनीला घासत घासत एकदा उजव्या बाजूला असं वळायचं आणि मग मध्यभागी यायचं आणि मग हळूहळू डाव्या बाजूला असं वळायचं. ठीक आहे. याच्याने आपल्या लोअर बॅक पासून आपण पुढे झुकतो, पाठकण आपला अधिक फ्लेक्झिबल होतो. सुरुवात करूया. दोन्ही हात वर आहेत आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत सोडत हळूहळू पुढे झुका. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. स्ट्रेच द्या, एक हलकासा ताण द्या. खांद्यापासून हाताच्या बोटापर्यंत पूर्णपणे ताण. आणि आता आपलं कपाळ आणि हात जमिनीला घासत घासत एकदा उजव्या बाजूला या, मध्यभागी, मग डावीकडे, मध्यभागी. अजून एकदा कृती करूया. एकदा उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. मध्यभागी येऊन थांबा. पुन्हा एकदा आपल्या हाताची स्थिती आपली आपण तपासून पहा. खांद्यापासून कोपरापर्यंत पूर्णपणे हात सरळ आहे. दोन्ही हातांची पाचही बोटं जोडलेली आहेत आणि ती नमस्कार स्थितीमध्ये आहे. आणि आता सावकाश हळूहळू श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हा. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. छान. दोन्ही हात पुन्हा खाली. पद्मासन, अर्ध पद्मासन जे घातलंय ते सोडून द्या आणि विश्रांती.
मान मागे सैलसर सोडा. अँकल जॉईंट मध्ये जर ताण वाटत असेल तर पावलांमध्ये हालचाल करा, किंवा अशी पाय जुळून घ्यायचे आणि पावलं एकमेकांवर अशी आपटून घ्यायची, म्हणजे तो नी जॉईंट्स, अँकल जॉईंट्स, काफ मसल्स वरती आलेला ताण निघून जातो. सावकाश बैठक स्थितीतून आता दंड स्थितीमध्ये उठून उभं राहायचं. दंड स्थितीमध्ये विश्रांती. करूया ताडासन. आणि त्यासाठी स्थिती, ताडासन हे तुम्ही नेहमी करत जा. म्हणजे आपला वर्ग जरी झाला 1 महिन्याचा, तेव्हा तुम्ही घरी प्रॅक्टिस कराल तेव्हा ताडासन हे नेहमी आपल्या आसनांमध्ये ठेवत जा. कारण की आपलं पूर्ण ब्लड सर्क्युलेशन ऍक्टिव्हेट करण्याचं जे काम आहे ते ताडासनामध्ये होतं. आपल्या सगळ्या छोट्या छोट्या ग्रंथींपर्यंत ते आपलं ब्लड पोचतं. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. आणि आता हळूहळू सरळ दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्या. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना करा. जर बॅलन्स जातोय असं वाटत असेल तर पावलामध्ये थोडस अंतर घ्या. संपूर्ण उभ्या कक्षेमध्ये खेच आणि मग टाचा जमिनीपासून वर जा. आपला बॅलन्स सांभाळायचा प्रयत्न करा आपल्या चवड्यांवरती. नजर एका बिंदूकडे स्थिर करा. पापण्यांची कमीत कमी उघड जा. आणि जेवढा तुम्हाला वरती खेच देता येईल तेवढा वरती खेच देण्याचा प्रयत्न करा. छान. स्ट्रेच, 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 रिलॅक्स. टाचा जमिनीवर येऊ देत. दोन्ही हात खाली आणि विश्राम. श्वास भरून घ्यायचा, संपूर्ण श्वास सोडायचा. करूया आपण डायबेटीज वाले सूर्यनमस्कार आणि त्याच्यानंतर आपले नॉर्मल सूर्यनमस्कार. सुरुवात करूया. मॅटच्या पुढे उभं राहायचंय. आधी आपण नॉर्मल करूया आणि त्याच्यानंतर डायबेटीज वाला सूर्यनमस्कार करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. दोन्ही हात जोडून घ्या, डोळे अंदर पेटून घ्या. नुकत्याच उगवणारा सूर्य पाहण्याचा प्रयत्न करूया आपल्या भूमध्यामध्ये. आणि गायत्री मंत्राचं पठण एकत्रित. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम सूर्याय नमः. एक नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्त पादासन, 4 उजवा पाय मागे अश्वसंचलनासन, 5 डावा पाय मागे चतुरंग दंडासन, 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 उजवा पाय पुढे अश्वसंचलनासन, 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन. अजून आपल्याला पुढचे 3 सूर्यनमस्कार करायचे. बरं, आता इथे थोडस आपण जलद करणार आहोत, यथाशक्ती प्रयत्न. सुरुवात. आता मी फक्त अंक मोजेल. ओम आदित्याय नमः. 1, 2, 3, 4 डावा पाय मध्ये, 5, 6, 7, 8, 9 डावा पाय पुढे, 10, 11, 12. ओम मित्राय नमः. 1, 2, 3, 4 उजवा पाय मागे, 5, 6, 7, 8, 9 उजवा पाय पुढे, 10, 11, 12. आता हा शेवटचा सूर्यनमस्कार. इथे प्रत्येक स्थितीमध्ये थांबायचं. ओम खगाय नमः. 1 आहे तो श्वास सोडा. 2 श्वास धरून घ्या. 3 श्वास सोडा, हस्तपादासन. 4 श्वास घेत डावा पाय मागे, नजर वरती
तोंड बंद. 5 उजवा पाय मागे. पाठीची स्लॅन्टिंग पोझिशन, नजर समोर. परफेक्ट. 6 अष्टांगासन, गुडघे जमिनीवर, हनुवटी आणि छातीचा भाग जमिनीवर. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. 7 आहे तो श्वास सोडा आणि श्वास घेत 7 भुजंगासन. नजर सिलिंगकडे, तोंड बंद. श्वास सोडत 8 पर्वतासन. नजर नेवल रिजन कडे. टाचा जमिनीला लावण्याचा प्रयत्न करा. हनुवटी गळ्याकडे लॉक करून घ्या. श्वास घेत डावा पाय पुढे. 9 अश्व संचलनासन. श्वास घेत नजर वर. श्वास सोडत उजवा पाय पुढे, हस्तपादासन. हनुवटी गळ्याकडे लॉक. श्वास घेत दोन्ही हात वर, हस्त उत्तानासन. श्वास सोडत नमस्कारासन. प्रत्येक श्वासाशी आधारित आपण हा शेवटचा सूर्यनमस्कार केला. जर श्वासाची गती वाढली असेल तर मुखधोती करून घ्या. पुढे आपल्याला अजून 2 डायबिटीसचे सूर्यनमस्कार करायचे. सुरुवात करूया. ओम सवित्रे नमः. 1 हस्त उत्तानासन. 2 हस्तपादासन. 3 उजवा पाय मागे, अश्व संचलनासन. 4 डावा पाय मागे, चतुरंग दंडासन. 5 दोन्ही गुडघे जमिनीवर टेकवा. पावलं जमिनीकडे फ्लॅट करा. सीटचा भाग पायावर, कपाळ जमिनीवर. 5 शशकासन. 6 अष्टांगासन. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन. नजर नेवल रिजन कडे. 9 शशकासन. पुन्हा गुडघे जमिनीवर टेकवा. पावलं जमिनीकडे फ्लॅट करा. सीटचा भाग पायावर, कपाळ जमिनीवर, हात सरळ. 9 शशकासन. 10 उजवा पाय पुढे, अश्व संचलनासन. 11 हस्तपादासन, डावा पाय पुढे. आणि 12 तिथल्या तिथेच नमस्कारासन. अजून एक शेवटचा. मी काल ग्रुपवरती याची इन्फॉर्मेशन नाही पाठवली, आज पाठवते. काल गडबडीत राहून गेले होतं. ओम खगाय नमः. 1 हस्त उत्तानासन. 2 हस्तपादासन. 3 डावा पाय मागे, अश्व संचलनासन. 4 उजवा पाय मागे, चतुरंग दंडासन. 5 शशकासन, गुडघे जमिनीवर, पावलं जमिनीकडे फ्लॅट, कपाळ जमिनीवर, सीटचा भाग पायावर. 6 अष्टांगासन. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन. 9 पुन्हा एकदा शशकासन. 10 डावा पाय पुढे, 10 डावा पाय पुढे, अश्व संचलनासन. 10 11 हस्तपादासन. आणि 12 तिथल्या तिथेच नमस्कारासन. मुखधोती जर श्वासाची गती वाढली असेल तर. आणि एक चंद्र नमस्कार करून घेऊया. बैठक दंड स्थितीमध्ये आज आपण कुठली आसनं जास्त केली नाहीयेत, म्हणून ही थोडीशी एक्सरसाइज. एक चंद्र नमस्कार. एक म्हणजे 2 आपल्याला करायचे, तेव्हा एक सायकल पूर्ण होते. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ, नजर समोर. दोन्ही हात जोडून घ्या. एक नमस्कार स्थिती आपण घेतलीच आहे. 2 हस्त उत्तानासन. 3 हस्तपादासन. 4 उजवा पाय मागे, अश्व संचलनासन.
बरं, आता गुडघा जमिनीवर टेकवू नका. गुडघा नका टेकू. बरोबर. आणि त्यानंतर सावकाश दोन्ही हात जोडून घ्या. टाच जमिनीवर जाईल बघा आता आपली उजव्या पायाची. दोन्ही हात वर. चंद्र नमस्कार. डावा गुडघा जास्तीत जास्त समोरून समोरून फोल्ड करण्याचा प्रयत्न करा. बरोबर, छान. ही झाली अश्वसंचलनासन. त्याच्यानंतर 5 चतुरंग दंडासन. दोन्ही हात खाली घ्या. डावा पाय मागे. 6 अष्टांगासन. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन. 9 उजवा पाय पुढे अश्वसंचलनासन आणि मग वीरासन. बरोबर. उजवा गुडघा सरळ करण्याचा प्रयत्न. नजर वर. 10 हस्तपादासन. डावा पाय पुढे. 11 हस्त उत्तानासन. 12 नमस्कारासन. आता एक शेवटचा करूया. 1 नमस्कारासन. 2 हस्त उत्तानासन. 3 हस्तपादासन. 4 डावा पाय मागे अश्वसंचलनासन मधून वीरासन. बरोबर, मान मागे. 5 चतुरंग दंडासन. उजवा पाय मागे घ्या. बरोबर. 6 अष्टांगासन. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन. 9 डावा पाय पुढे. दोन्ही हात वर. छान. 10 हस्तपादासन. दोन्ही हात खाली घ्या. 11 हस्त उत्तानासन. 12 नमस्कारासन. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या. तोंडाने पूर्ण सोडा. सावकाश बैठक स्थितीमध्ये या. दोन्ही पायांमध्ये अंतर. विश्रांती. मान मागे सैल सर सोडून द्या. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या. तोंडाने सावकाश सोडून द्या. आणि आता पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. आज आपण थोडस शवासनासाठी जास्त वेळ देतोय, म्हणून आधी प्राणायाम करूया आणि मग पाठीवर पडून विश्रांती घ्या. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. पाठकाळासन. दोन्ही हात गुडघ्यांवर. डोळे अलगद मिटून घ्या. आहे तो श्वास पूर्णपणे सोडून द्या. खोलवर दीर्घ श्वास यथाशक्ती भरून घ्या. दीर्घ श्वसनाची 2 आवर्तन. संथ गतीने श्वास सोडा. अजून एक राऊंड. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. प्राणायामाचा श्लोक. दोन्ही हात जोडून घ्यायचे. डोळे अलगद मिटलेले. प्राणस्तेदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विदेहि नैति. आपल्या प्राणशक्तीला मनापासून वंदन. या तिन्ही लोकांमध्ये जे जे काही अस्तित्वात आहे हे सगळं प्राणाच्या अधीन आहे. म्हणून हे प्राणा, जसं माता आपल्या पुत्रांचं रक्षण करते तसं तूही आमचं रक्षण कर आणि आम्हाला चांगली बुद्धी, चांगलं आरोग्य आणि संपत्ती प्राप्त करून देईल. मनोमन
प्राणशक्तीला वंदन. सावकाश, मान सरळ, दोन्ही हात गुडघ्यांवर. सुरुवातीला आपण करणार आहोत अनुलोम विलोमची 3 आवर्तन. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा आणि उजव्या हाताची अंगुली मुद्रा. उजवी नखपुडी सहज बंद करून घेऊया. डोळे अलगद मिटलेले. डावीने आहे तो श्वास सोडा. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचन. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचन. पुढची 3 आवर्तनं ही आपली आपण करणार आहोत. आवर्तन झाली की आपला हात गुडघ्यावर येईल ज्ञान मुद्रेमध्ये. कुठल्याही सूचनेशिवाय पुढची 3 आवर्तनं आपली आपण आपल्या मनाने करणार आहोत. सुरुवात करूया. डोळे अलगद मिटलेले. शरीर आणि मनाचा समतोल साधणारा अनुलोम विलोम प्राणायाम. आता आपण करणार आहोत भस्त्रिकेची थोडीशी आवर्तन. ज्यांना हाय ब्लड प्रेशर, हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनी हे करणं टाळायचं आहे. त्याचबरोबर डिप्रेशन आणि मानसिक त्रास असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा हा प्राणायाम वर्ज्य आहे. श्वासाची गती वाढते, हृदयाची गती वाढते, शरीराचं तापमान वाढतं. म्हणून ज्यांना हे सगळे विकार आहेत त्यांनी हा प्राणायाम करणं टाळायचं आहे. थंडीचे दिवस आहेत म्हणून मुद्दाम हा प्राणायाम मी आता घेत आहे. तर दोन्ही हाताच्या मुठी वळून घ्यायच्या आहेत. दोन्ही हात आपल्या छातीपाशी असतील. हाताच्या मुठी जोरात पूरक, जोरात रेचक. श्वास घेण्याची सोडण्याची कृती थोडीशी जलद आणि फोर्सफुली असणार आहे. सुरुवात करूया. पूरक, रेचक, पूरक, रेचक, पूरक, रेचक, पूरक, रेचक, पूरक, रेचक. स्पीड वाढवायचा आहे. पूरक, रेचक, 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 पूरक, रेचक. हात वर. पूरक, रेचक, 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 पूरक, रेचक. थांबायचंय. डोळे बंद, दोन्ही हात गुडघ्यांवर. श्वासाच्या गतीकडे लक्ष, हृदयाच्या गतीकडे लक्ष. किंचितशी वाढलेली आहे हृदयाची गती, श्वासाची गती. शरीराचं तापमान थोडंसं वाढल्यासारखं वाटत असेल. हातांची ज्ञान मुद्रा. याला कॉम्प्लिमेंट करणार स्थितकारीची 3 आवर्तन. डोळे अलगद मिटलेले आहेत. ओठ विलग करायचे, दातावर दात. जीभ दातांच्या मध्ये. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक हवा आतमध्ये भरून घ्या दाताच्या पटीतनं. थंड हवेचा स्पर्श जबड्यापासून कंठापर्यंत. तोंड बंद. नाकाने संथ रेचन. ओठ विलग, दातावर दात. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. थंड हवेच्या स्पर्शाची जाणीव. तोंड बंद. नाकाने संथ रेचन. शेवटचं आवर्तन. ओठ विलग, दातावर दात. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. थंड हवेच्या स्पर्शाची जाणीव. तोंड बंद आणि नाकाने संथ रेचन.
एक हलकसं स्मित हास्य आपल्या ओठांवरती. शीतलीमुळे आपोआप आपल्या श्वासाची गती संथ, मंद आणि लयबद्ध होत चालली आहे. जाणीव आपल्या ज्ञान मुद्रेकडे. प्राणस्पंदनांची अनुभूती. 3 आवर्तन भ्रामरी प्राणायामाची. चिदानंदकारी आहे तो श्वास सोडून. खोलवर दीर्घपूरक. दातावर दात रेचक करताना भ्रमर गुंजन. खोलवर दीर्घपूरक रेचक करताना भ्रमर गुंजन. खोलवर दीर्घपूरक दातावर दात रेचक करताना भ्रमर गुंजन. डोळे बंद असलेल्या स्थितीमध्येच आहे ती बैठक सोडून द्या. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती. संपूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने सैल सर सोडून द्या. पाठकण्याला झालेला जमिनीचा स्पर्श सुखावह वाटतोय, आरामदायी वाटतोय. दोन्ही हात शरीरापासून लांब ठेवा. हातांची बोटं अर्धवट मिटलेली. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. डोळे अलगद मिटलेले. चष्मा असेल तर तो थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायचा आहे. आपल्या पावलांमध्ये अंतर आहेच 2 ते 2.5 फुटापर्यंत. टाचा आतल्या बाजूला आहे, पायाची बोटं बाहेरच्या बाजूला आहेत. शवासनाची आदर्श स्थिती आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि ती आता आपण धारण केली आहे. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत एकदम रिलॅक्स. उत्तरं शववद्भूमौ शयनं तच्छवासनं शवासनं श्रान्तिहरं चित्तविश्रान्तिकारकम्. शरीराला विश्रांती, मनाला शांती देणारं असं हे चैतन्यासन, आनंदासन. या शवासनाला सुरुवात करण्याआधी आपण स्वतःला, स्वतःच्या शरीराला मनापासून धन्यवाद देऊया. एक कृतज्ञता भाव याबद्दल. आपलं शरीर आपल्याकडून योग्य प्रकारे साधना करून घेत आहे आणि त्यामुळे आपलं शारीरिक आरोग्य हे अतिशय सुदृढ, लवचिक आणि निरोगी बनत चाललं आहे. म्हणून स्वतःला मनापासून थँक्यू. एक हलकसं स्मित हास्य ओठांवरती. शरीरातला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू, सांधे, आपली शरीरातली प्रत्येक सिस्टीम आपण मनाने रिलॅक्स करणार आहोत, शिथिल करणार आहोत. सुरुवात दोन्ही पावलांपासून करूया. मी माझ्या दोन्ही पावलांची 5ही बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी, जांघेचा भाग, हिप जॉईंट्स, माझ्या सीटचा भाग, कमरेचा भाग मनाने शिथिल करत चाललो आहे आणि ते रिलॅक्स होत आहेत. जाणीव शरीराच्या मधल्या भागाकडे. माझे दोन्ही हात, हातांची 5ही बोटं, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा शिथिल होत आहेत, रिलॅक्स होत आहेत. पाठकड्यांमधली 33 मणक्यांची माळ जमिनीवर अलगदपणे विसावलेली आहे, तीही शिथिल होत चालली आहे.
जाणीव आपल्या उदर भागाकडे. तिथले सगळे महत्वाचे स्नायू, ग्रंथी शिथिल होत आहेत, रिलॅक्स होत आहेत. जाणीव उर भागाकडे. आपल्या छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, तिथली फुफ्फुस, आपलं छोटस हृदय शिथिल होत आहे, रिलॅक्स होत आहे. जाणीव कंठाकडे. गळ्यातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू शिथिल होत चालले आहेत. जाणीव आपल्या चेहऱ्याच्या भागाकडे. आपली हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैलसर जीभ, संपूर्ण जबड्याचा भाग रिलॅक्स होत आहे. आपले दोन गाल, दोन कान, नाक, नाकाचा शेंडा, दोन्ही नाकपुड्या रिलॅक्स होत आहेत. अलगद मिटलेले दोन डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, आपल्या टाळूचा भाग आणि आपले केस शिथिल, शिथिल आणि शिथिल झालेले आहे. देहधारणेने मी माझ्या शरीरातला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू, सांधे मोकळे केलेले आहेत, रिलॅक्स झालेले आहेत, शिथिल झालेले आहेत. जाणीव श्वासाकडे. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. मी श्वास घेताना माझ्या शरीरातला प्रत्येक स्नायू प्रसरण पावत आहे आणि मी श्वास सोडताना माझ्या शरीरातला प्रत्येक स्नायू आकुंचित होत आहे. श्वासाची गती संथ मंद लयबद्ध झाली आहे. विचारांची गती कमी झालेली आहे. मला खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. श्वास घेताना पोट हलकं हलकं वर येतंय, सोडताना नियंत्रित जमिनीच्या दिशेने जात आहे. थंड हवेच्या स्पर्शाची जाणीव श्वास घेताना, उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव श्वास सोडताना. चले वातम चलन चित्तम निश्चले निश्चले भवेत. ज्या वेगाने वारा वाहत असतो त्याच वेगाने आपल्या मनातील विचार एकामागून एक सतत चालू असतात. त्या विचारांची गती कमी करण्यासाठी आपण श्वासाच्या गतीकडे लक्ष देत आहोत. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा या स्थितीचा अनुभव, आनंद या क्षणी आपण घेत आहोत. मी सुखी आहे, मी समाधानी आहे, मी आनंदी आहे. माझं शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक स्वास्थ्य अतिशय उत्तम आहे, सुख समाधानाचं आहे. मी श्वास घेत आहे. श्वास घेताना त्या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती, सकारात्मक ऊर्जा माझ्यात भरून घेत आहे, सामावून घेत आहे. मी एनर्जाइज होत चालली आहे. आणि मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, चिंता, काळजी, दुःख मी बाहेर सोडून देत आहे. मी स्ट्रेस आउट होत आहे, तणावमुक्त होत आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये स्वतःला एक संकल्प देऊया. माझं शारीरिक, मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे, औषध विरहित, व्याधी विरहित आहे आणि हे कायम असंच राहणार आहे. आणि मी माझ्या मनाला एक निश्चय देत आहे
की उचित अशी योग साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. माझा रोजचा 1 तास मी स्वतःला देणार आहे. योग कर्मसु कौशल्यम या गीतेतील श्लोकाप्रमाणे आपल्याला आजच्या दिवसाची कर्मे कामे पुन्हा एकदा सुरू करायची आहेत. ते करण्याआधी आपल्या आई वडिलांचं स्मरण करूया. इष्ट देवता, कुलस्वामिनी, आपले आद्य गुरुजन त्यांचं स्मरण करूया. त्यांना मनोभावे वंदन करूया. ही संपूर्ण शक्ती आपल्याला तथास्तु असा आशीर्वाद देत आहे आणि अतिशय सकारात्मक ऊर्जेने आपलं मन आपलं शरीर भरून गेलेलं आहे. आणि या ऊर्जेतून आपण आजची कामे पूर्ण करणार आहोत. या स्थितीतून बाहेर येण्यासाठी आता पायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल. मान अगदी सावकाश उजवीकडे डावीकडे सावकाश फिरून घेऊया. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर सरळ. दोन्ही पाय जोडून घ्या. एक हलकासा खेच द्या संपूर्ण शरीराला आणि अगदी सावकाश डाव्या कुशीला वळा. उजव्या हाताच्या आधाराने कुठलीही घाई गडबड न करता बैठक स्थितीमध्ये या. डोळे अलगद मिटलेले आहेत. हा संपूर्ण वेळ हा आपला स्वतःचा असतो. दोन्ही हात जोडून घ्या शांती पाठासाठी. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतून पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली संपूर्ण साधना आपला ओमला समर्पित शरणागत भाव नतमस्तक भाव. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तबंधन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद. भेटूया सोमवारी सकाळी 6 वाजता. सोमवारी आपला शेवटचा वर्ग असेल आणि 1 ते 4 सरांनी फ्री शिबिर ठेवलेलं आहे योग साधनेचं, जे सगळ्यांसाठी ओपन असेल आणि ते विनामूल्य असणार आहे. त्याची ऍडव्हर्टाईज किंवा ज्या काही इन्फॉर्मेशन आहेत ते सर ग्रुपवरती पाठवतीलच. तर आपण भेटूया सोमवारच्या वर्गाला. या महिन्याचा हा शेवटचा वर्ग असेल सोमवारचा. भेटूया मग सोमवारी सकाळी 6 वाजता. हरिओम. तुमच्या ज्या काही शंका असतील किंवा ज्या काही अडचणी असतील त्या आपण सोमवारी म्हणजे तुम्ही साधना कराल तसं तसं तुम्हाला समजत येईल, तर आपण त्या सोमवारी सॉल्व्ह करूया. ठीक आहे. भेटूया सोमवारी सकाळी 6 वाजता. हरिओम. हॅपी वीकेंड. शुभ दिवस. मीटिंग एंड करते.